नमस्कार. गेल्या वर्षी इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश देण्यात आले. संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. आता यामध्ये राज्यातून कोणताही विद्यार्थी राज्यातल्या कोणत्याही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून प्रवेश मिळवू शकत होता आणि त्या पद्धतीनं प्रवेश मिळालेले आहेत. परंतु राज्यातून अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न असे विचारलेले आहेत की सर, आम्हाला 11वी नंतर कॉलेज बदलता येईल का? पालकांच्याही मनामध्ये प्रश्न आहे, तसाच विद्यार्थ्यांच्याही मनामध्ये प्रश्न आहे. निश्चितच गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे, म्हणजे त्यांना तो लकी ड्रॉच मिळालेला आहे म्हणायला काय हरकत नाही. परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांची मुळातच आर्थिक अडचण आहे, परंतु शिकण्याची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं चित्र हे वेगळं दिसतं आहे. ते नेमकं चित्र काय आहे तर शेजारी किंवा गावातच उच्च माध्यमिक विद्यालय आहे, परंतु तिथं ऑनलाईन पद्धतीनं त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रेफरन्सेसमध्ये पहिल्यांदा नाव देऊनही त्या विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश न मिळता 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला आणि मग प्रवेश नाकारणं, पुन्हा पुढच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणं आणि ही दीर्घकाळ चालणारी प्रोसेस. त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिथं प्रवेश आपले निश्चित केले आणि कसं तरी आता 11वीचं हे शैक्षणिक वर्ष पूर्ण ते करत आहेत. परंतु त्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये 100% प्रश्न आहे की आम्हाला आता कॉलेज बदलायचं आहे, तर आम्हाला ते कॉलेज बदलून मिळू शकेल का? हा मोठा प्रश्न आहे. तर इथं या प्रश्नाचं उत्तर असं असणार आहे की तुम्हाला कॉलेज बदलता येईल, पण कॉलेज जरी बदलता आलं तरी तुम्हाला अपेक्षित असणारच उच्च माध्यमिक विद्यालय पुन्हा मिळेल की नाही याची मात्र कुणी हमी देऊ शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी ज्या वेब पोर्टलच्या आधारे म्हणजे myfyjcadmissions.in या वेबसाईटच्या माध्यमातूनच 11वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ती प्रोसेस प्रवेशाची पूर्ण केलेली आहे. त्यामुळं प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नेमकी त्यांनी जी संख्या कळवलेली होती त्या संख्येपेक्षा जास्त आहेत का कमी आहेत, विद्यार्थी संख्या किती आहे, नेमकी कॅपॅसिटी एवढी आहे का काय कमी आहे, तर हे रेकॉर्ड सगळं त्या वेब पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला त्या वेब पोर्टलच्या आधारेच म्हणजे myfyjcadmissions.in या वेब पोर्टलच्या आधारेच तुम्हाला पुन्हा 11वीतून 12वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया राबवावी लागणारी आहे आणि हे खात्रीलायक वृत्त आहे. पण यासाठी तुम्हाला 11वीचा निकाल लागेपर्यंत वाट पाहावी लागणारी आहे, कारण राज्यामध्ये सर्वसाधारणपणे 1 मेच्या दिवशी निकाल जाहीर करा अशी एक प्रथा आहे. ते 1 मेला निकाल जाहीर केला जातो आणि त्यामुळं तिथून ती प्रक्रिया सुरू होईल किंवा त्याच्या अगोदर आपण असं समजूया, निकाल जाहीर होण्याच्या अगोदर काही दिवस शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ते नोटिफिकेशन गेलेलं पण असेल की या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कॉलेज बदलायचं असेल तर या स्टेप्स असणार आहेत, या पद्धतीनं जावं लागणार आहे. पण जर तशी अपडेट आली तर मी कळवेन. पण एक आहे की तुम्हाला रिझल्ट होई तोपर्यंत थांबावं लागेल. अपडेट त्या उच्च माध्यमिक विद्यालयामधून मिळवावे लागतील आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण मला कळालं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पण 1 मे नंतरच कदाचित ही प्रोसेस चालू होईल. पण मी पुन्हा सांगतो, कॉलेज बदलता येईल, पण तेच कॉलेज जे तुम्हाला अपेक्षित आहे मिळेल की नाही याबद्दल मात्र आत्ता आपणाला निश्चित सांगता येणार नाही. पुन्हा इथं एकदा लकी ड्रॉ तो असणारा आहे, कारण ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ इच्छित आहे तिथली विद्यार्थी संख्या जर त्यांच्या क्षमतेप्रमाणे जर पूर्ण भरलेली असेल तर तिथं ते मागणी तुम्ही जरी केली तर तिथं प्रवेश मिळेल की नाही याबद्दल आता आपण काही सांगू शकत नाही. परंतु कॉलेज हे बदलता येईल, पण अपेक्षित कॉलेज मात्र तुम्हाला मिळेल की नाही खात्री कोणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काय घडणार आहे, कशा पद्धतीनं प्रवेश देणारे आहेत याची एक थोडीशी झलक तुम्हाला माहिती व्हावी म्हणून सांगितलेली आहे. यामध्ये काही नवीन अपडेट आले तर निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहणारा आहे. तर ही एक सगळ्यात महत्त्वाची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटलं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.